नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ICCIकडे कपास नोंदणी कशी करावी हे आज बघणार आहोत. तर प्रथमतः प्ले स्टोअरवर जाऊन कपास किसान ॲप सर्च करायचं आहे. हे बघू शकता कपास किसान ॲप्स आहे ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्याच्या नंतर ॲप्सला ओपन करायचं आहे. अशा प्रकारे ॲप्स ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जनरेट OTP करायचा आहे. OTP आल्याच्या नंतर आता बघू शकता रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे. इथे सिलेक्ट टायटलमध्ये जर पुरुष असेल तर DR किंवा MR करायचं आहे आणि महिला असेल तर MRS किंवा MS करायचं आहे. आपण सिलेक्ट करून घेऊ. मिस्टर इथे आपलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे. जेंडर मेल, जन्मतारीख टाकायची. कास्ट सिलेक्ट करायचं आहे. इथे आधार नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस नंतर स्टेट नंतर डिस्ट्रिक्ट नंतर आपलं मंडळ निवडायचं आहे. मंडळ नंतर आपलं गाव निवडायचं आहे. गावच्या नंतर तिथे मार्केट निवडायचं आहे जे असेल ते. आपलं 7-12 उतारावर क्षेत्र किती आहे ते टाकायचं आहे. गट क्रमांक टाकायचा आहे. हेक्टर याच्यापैकी आपण कोणती कापूस लागवड केलेली आहे तर ट्रेडिशनल क्रॉप, HDPS किंवा क्लोजिंग स्पेसिंग यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. क्षेत्र टाकायचं आहे. इथे आधारचा फोटो सिलेक्ट करून आपण टाकू शकतो. आधारचा फोटो 1 MB कमी हवा आहे. या प्रकारे इथे आधारचा टाकायचा आणि खाली 7-12 टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनाच्या क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नंबर येईल बघा. नंबर असा येईल की बारकोड नंबर म्हणून येईल. हे बघा अशापैकी एखादा नंबर येईल. तर या नंबरचा आपण नंतर स्टेटस बघू शकतो. या प्रकारे ज्यानंतर आपला अपलोड होईल त्यानंतरच आपल्याला स्लॉट बुकिंग केल्या जाईल. अशा प्रकारे आपण ICCIकडे कापूस नोंदणी करू शकता. हमी भावात कापूस विकण्यासाठी सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे. जसं आपण नाफेडमध्ये सोयाबीन, हरभरा विकतो त्याचप्रमाणे आपण हमी भावामध्ये ICCIकडे कापूस नोंदणी करू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो, जर आपण ICCIकडे कापूस नोंदणी केली नाही
तर आपल्याला ऐन वेळी आपण ICCIकडे कापूस विकू शकणार नाही. त्यासाठी सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे. लवकरात लवकर आपण ॲप इन्स्टॉल करून आपला बारकोड ID तरी तयार करावा. स्लॉट ऐन वेळेस आपण बुक करू शकता. धन्यवाद. जय जवान जय किसान.